सुनील ओलाची आणि इथून अजून एक चेंडू निर्धाव आलाय. षटक क्रमांक 3 देखील मात्र बघता बघता संपलं गेलंय आणि धावफलक मात्र 11 वरती जाऊन मात्र विसावलं गेलाय. अगदी वक्रतुंड जांभरूक टीमच्या अजूनही जर पाहिलं ना तर 6 चेंडू आणि 26 ची इथून गरज असेल. आता 6 चेंडू मध्ये 26 धावा मात्र इथून रोखायच्यात. अगदी पुण्यनगरी पलसदरी टीमला आणि 26 धावा मात्र इथून कुठून काढायच्यात अगदी वक्रतुंड जांभरूक टीमला. कोणती टीम मात्र कोणत्या टीम वरती मात्र हवी ठरेल हे देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. अगदी जर पाहिला ना तर गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे पुण्यनगरी पलसदरी टीमची. परंतु इथून जर पाहिला ना तर वक्रतुंड जांभरूक टीमची गोलंदाजी देखील चांगली राहिली होती. परंतु फलंदाजी मात्र इथून थोडीशी निराशादायक पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 4थं षटक स्वागवरचं षटक मात्र इथून योगेश होलाला पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. 26 धावा मात्र त्याला रोखायच्या. इथून पहिला चेंडू मात्र खराब पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय इट इज नो चेंडू. यस इथून या चेंडूवरती 2 धावा येतील. अगदी नो प्लस 1 धाव मात्र 2 धावा मात्र धावफलकावरती इथून लागल्या जातील. अगदी 13 धावा धावफलकावरती. अगदी 26 ची गरज होती त्यामध्ये जर पाहिला तर नो चेंडू आलाय. फ्री हिटची संधी आली. आता यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय गॅप मध्ये आणि इथून जर पाहिला ना तर 1 टप्पा घेजा केरीज चेंडू मात्र फरार झालाय. 4 धावांसाठी संघर्षाचा चौकार. यस धन्यवाद डीजे. इथे मात्र आता राजासारखं लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण आता 26 धावा पाहिजे होत्या. नंतर पहिल्या चेंडूवरती आली ती नो चेंडू आणि तदनंतर तर पाहिल्यानंतर आलाय चौकार. इथे अजून एक चेंडू खराब पाहायला मिळतोय. अगदी ऑप्शनच्या खूपच बाहेर मात्र पंचांना या चेंडूला मात्र दंडित केलंय. अगदी बाद चेंडू आलाय. अगदी जर पाहिला ना तर खराब गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जर योगेश होलाना 3 चेंडू लगातारचे डॉट चेंडू जर हाताळले ना तर गब्बरनाथ वाघ साहेबांकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय परंतु इथून क्षेत्ररक्षक देखील तैनात आहे. यावेळेस 1 धाव मात्र जरूर मिळली जाईल. एका धावेनं धावफलक मात्र 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. यावेळेस मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये फटका दमदार पाहायला मिळाला जरूर. परंतु जर पाहिला तर हर्ष होला त्या दिशेनं मात्र इथून तैनात आहे. तू इथून कोणतीही धाव मात्र इथून एकच धाव आली आहे. सॉरी 1 धाव आली आहे जरूर. आता 2 चेंडूंची खेळ मात्र इथून बाकी असेल. 2 चेंडू मागे जर पाहिला ना तर 17 ची गरज असेल. अगदी चांगली गोलंदाजी करा अर्थानं तिन्ही गोलंदाजीची राहिली गेली. 4थ्या षटकाला मात्र योगेश होला आला. त्यानं देखील थोडीशी खराबी कामगिरी जरूर केली होती परंतु इथून अजून एक झेल मात्र इथून ड्रॉप झालाय. यस पूर्णपणे सामना मात्र पुण्यनगरी पलसदरी टीमच्या बाजूने मात्र झुकत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आता शेवटचा चेंडू इथून शिल्लक असेल. शेवटचा चेंडू अगदी 16 धाब्यांची गरज आणि इथून विन झालाय पुण्यनगरी पलसदरी टीम. काय गोलंदाजी राहिली आहे. अरे अर्थानं जितकं कौतुक करावं ना तितकं कमी. अगदी दिनेश सांबरीनं देखील 4 धाबा खर्च केल्या. तदनंतर जर पाहिला ना तर जयेशनं देखील 5 धाबा खर्च केल्या. काय गोलंदाजी खऱ्या अर्थानं राहिली गेली आहे. सुनील ओलानं चांगलं षटक हाताळलं खऱ्या अर्थानं आणि योगेश होलानं देखील चांगलं हाताळलं आणि त्याच्या जोरावरती मात्र पुण्यनगरी पलसदरी टीम मात्र इथून विजयाच्या दिशेनं मात्र वाटचाल केली आणि इथून विजय झाली आहे.
टीम पुण्यनगरी पलसदरी खूप साऱ्या शुभेच्छा